महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं देवकुळी नावाचं एक लहानसं गाव सुंदर होतं, पण गावाबद्दल एक गोष्ट प्रसिद्ध होती, ती म्हणजे संध्याकाळनंतर बाहेर न फिरणं. लोक म्हणायचे सूर्य मावळला की काही शक्ती जागी होते. ते सगळं जुन्या काळात घडलेलं. आर्या ही 11 वर्षांची हुशार, शांत आणि थोडी वेगळी मुलगी होती. तिला जुन्या वस्तू, पुराण्या गोष्टी, बाहुल्या खूप आवडायच्या. तिची आजी सखूबाई गावात सगळ्यांना माहिती होती, कारण तिला तंत्रविद्या, मंत्र, पूजा याचं ज्ञान होतं. एक दिवस आजीने आर्याला एक काळ्या रंगाची लाकडी बाहुली दिली. ती म्हणाली, ह्या बाहुलीत फक्त खेळ नाही, विद्या बंद आहे. पहिल्याच रात्री आर्याला काहीतरी विचित्र वाटलं. बाहुलीचं डोकं थोडं वळलेलं दिसलं. तिला वाटलं आपली चूक झाली असेल, काहीतरी गैरसमज झाला असेल. पण अंधारात टिक टिक असा आवाज होऊ लागला. अचानक तिला वाटलं कोणीतरी खोलीत आहे. तिने डोळे उघडून बघितलं तर कोणीच नव्हतं. फक्त बाहुली बेडवर तिच्या जवळ बसलेली होती. दुसऱ्या दिवशी आजीने तिला एक गोष्ट सांगितली. ह्या बाहुलीत एक स्त्रीचा आत्मा कैद आहे. तिचं नाव विद्या. ती तंत्रविद्या करत होती, पण चुकीचा मंत्र बोलली. त्यामुळे तिचा आत्मा बाहुलीत अडकला. आजीने आर्याला सक्त ताकीद दिली, तिला नावाने हाक मारू नकोस, नाहीतर ती जागी होईल. त्या रात्री आर्या एकटी होती. वीज गेली होती. मेणबत्तीचा उजेड फक्त बाहुलीवर पडत होता. ती नकळत पुटपुटली, विद्या. क्षणातच खोलीत थंडी पसरली. बाहेर वाहणारा वारा खिडकीतून आत घुसला. बाहुलीचे डोळे स्वतःहून हलले. त्यानंतर रोज आर्याच्या घरात विचित्र घटना व्हायला लागल्या. रात्री पावलांचे आवाज येऊ लागले. भिंतीवर मोठमोठ्या सावल्या दिसू लागल्या. कधी कधी आर्याच्या उशीवर काळे केस दिसत असे. तिच्या कानात सतत कुजबूज ऐकायला यायची, मला शरीर हवंय. या सगळ्या प्रकाराने आर्याचे आई वडील घाबरले. त्यांनी गावातल्या जोशीबुवांना बोलावलं. जोशीबुवा आले. त्यांनी घरात हळदी कुंकवाचं वर्तुळ काढलं. ते म्हणाले, ही साधी बाहुली नाही, हा एक शापित बंधन मंत्र आहे. विद्या आर्याच्या शरीरात जाण्याचा प्रयत्न करत आहे. जोशीबुवांचे बोलणे ऐकून आर्याचे आई वडील घाबरले. यातून बाहेर निघण्याचा काही पर्याय नाही का? आर्याच्या बाबांनी विचारलं. जोशीबुवांनी सांगितलं, पौर्णिमेच्या रात्री तिच्यावर विधी करावा लागेल. पौर्णिमेची रात्र आली. त्या रात्री घरात दिवे लावले, मंत्र वाचले, धूप जळाला. पण अर्ध्या विधीतच भयंकर वारा सुटला. बाहुली हवेत तरंगू लागली. आर्या थरथरत उभी होती. अचानक तिच्या तोंडातून वेगळाच आवाज आला, आता उशीर झाला आहे. आर्याचे डोळे लालसर झाले. तिचा आवाज बदलला. ती जोरात हसू लागली. जोशीबुवांनी मंत्र वेगात म्हणायला सुरुवात केली. बाहुलीचा फटका भिंतीवर आदळला आणि बाहुली फुटली. तिच्यातून काळा धूर बाहेर आला. धूर थेट आर्याच्या तोंडात गेला. ती बेशुद्ध पडली. दुसऱ्या दिवशी सगळं शांत होतं. आर्या रोजच्या सारखीच वागत होती. पण रात्री आईला तिच्या खोलीत कुजबूज ऐकू आली. ती म्हणत होती, मी आता बाहुलीत नाही. आई घाबरून आत गेली. आर्या आरशासमोर उभी होती. तिच्या डोळ्यात लाल चमक होती. तिचे केस विस्कटलेले होते. आर्याचा आवाजही बदलला होता. बाहुलीतील विद्या आर्याच्या शरीरात शिरली होती. आर्या दिवसभर नेहमीसारखी सरळ वागायची, पण रात्र झाली की ती एकटीच बडबड करायची. आरशासमोर उभी राहायची. तिचे डोळे लाल चमकायचे. ती मोठमोठ्यानं विचित्र हसायची. आर्याच्या आई वडील काळजी करत होते. ते अनेक बुवा लोक घेऊन येत असे आणि आर्याला पहिल्यासारखं करण्याचा प्रयत्न करत होते. पण त्या बाहुलीतील विद्याच्या आत्म्याला आर्याचं शरीर मिळालं होतं. ती आर्याचं शरीर सोडत नव्हती. आर्याच्या आजीने पौर्णिमेच्या रात्री एक पूजा मांडली. एक गोल राखीचं वर्तुळ केलं व तिच्या आईवडिलांना सांगितलं, त्या राखीच्या वर्तुळात आर्याला आणून बसवा. आणि सखूबाई काहीतरी मंत्र म्हणू लागली. मंत्राचा आवाज कानावर पडताच आर्याची तडफड चालू झाली. तिला वेदना होत होत्या. ती वेड्यासारखी ओरडू लागली. आर्याचे आई वडील तिला त्या राखीच्या वर्तुळात आणून बसवतात. आजी म्हणाली, तू हे शरीर सोडून दे. सगळे लाईट बंद झाले. जोराचा वारा वाहू लागला. दिवे विझू लागले. घरातील बल्ब फुटले.
आर्या जोरात हसू लागली. हे शरीर आता माझं आहे, हे मी माझ्या संगेच घेऊन जाणार. आर्याची आई रडू लागली. आर्याच्या आजीने एक बाहुली घेतली. काहीतरी मंत्र म्हणून त्या बाहुलीला टाचण्या टोचायला सुरुवात केली. जसजशी आजी टाचण्या टोचत होती तशी आर्या वेदनेने कळवळत होती. वाकडी तिकडी लोळत होती. शेवटची टाचणी टोचल्यावर आर्याच्या तोंडातून काळा धूर निघाला व तो त्या बाहुलीच्या आतमध्ये गेला. आजीने ती बाहुली घराच्या पाठीमागच्या अंगणात एका झाडाखाली पुरली. आता आर्या परत पहिल्यासारखी वागू लागली. आर्याच्या आईवडिलांनी ते घर सोडून दिलं आणि शहरात राहायला गेले. त्या घरात आजही लोक सांगतात, पौर्णिमेच्या रात्री एका खोलीतून हसण्याचा आवाज येतो आणि एखादी मुलगी आरशासमोर उभा राहून हळू आवाजात म्हणते, माझं नाव विद्या आहे. मित्रांनो, ही होती आजची बाहुलीची स्टोरी आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा व अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर जाऊन ऑलवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.